आपण रोज जे काही करतो, अगदी लहान-सहान गोष्टी, त्यातून खरंच काही मोठं उभं राहू शकतं का? असा विचार कधी मनात आला आहे? एक साधं स्मितहास्य, मदतीसाठी पुढे केलेला एक हात किंवा अगदी एक छोटासा सकारात्मक विचार, याला खरंच काही किंमत असते का? कमाल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 2500 वर्षांपूर्वीच्या एका गोष्टीत दडलंय. चला तर मग आज त्या एका थेंबाच्या शक्तीचा शोध घेऊया. आणि हाच तो प्रश्न आहे जो मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? खरंच एका छोट्याशा कृतीने जग बदलू शकतं? की हा फक्त एक चांगला विचार आहे, प्रत्यक्षात असं काही घडत नाही? चला, ह्या प्रवासात आपण एकत्र मिळून या प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया. या प्रवासात आपण 6 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. एका प्राचीन कथेपासून सुरुवात करून ती कथा आजच्या आपल्या जीवनात, आपल्या समस्यांवर व्यावहारिकदृष्ट्या कशी लागू करायची हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग, एक प्रवास करूया वेळेच्या पलीकडे. डोळे बंद करून कल्पना करा. आपण पोहोचलो आहोत 2500 वर्षांपूर्वीच्या भारतात, श्रावस्ती नावाच्या एका गजबजलेल्या, समृद्ध शहरात. कल्पना करा, जेतवन विहाराची ती शांत, पवित्र जागा. दुपारचं ऊन तापले खरं, पण पिंपळाच्या झाडाखालची ती थंडगार सावली किती सुखद आहे. हवेत फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि भिक्खूंच्या साधनेतून निर्माण झालेली एक खोलवरची शांतता आहे. असं वाटतंय जणू इथल्या प्रत्येक कणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा भरलेली आहे. आणि याच पवित्र वातावरणात बुद्धांच्या दानाच्या शिकवणीने भारावलेला एक सामान्य माणूस एक मोठं काम हाती घेतोय. त्याचा हेतू खूप शुद्ध आहे. दानाचं पुण्य केवळ स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं नाहीये, तर संपूर्ण समाजाला त्यात सहभागी करून घ्यायचंय, जेणेकरून प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला या कुशल कर्माचा लाभ घेता येईल. पण बघा, जिथे काहीतरी चांगलं घडायला सुरुवात होते, तिथेच मानवी मनाचे खेळ सुद्धा सुरू होतात. गैरसमज, संशय आणि आता या कथेचा रोख वळतो एका श्रीमंत व्यक्तीकडे, बिलाल पाडक, आणि त्याच्या मनात उठलेल्या वादळाकडे. आपल्या आलिशान महालाच्या खिडकीतून तो सगळं बघतोय आणि त्याचा अहंकार, त्याची प्रतिष्ठा जणू काही डिवचली जातीये. तो पाहतोय की एक सामान्य माणूस घरोघरी जाऊन दान मागतोय आणि त्याच्या मनात विचार येतो, हा कोण? याची हिंमत कशी झाली हे सगळं करायची? माझ्या प्रतिष्ठेला आव्हान देतोय हा? सगळ्यांकडून भीक मागून हा स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, द्वेषाची पहिली ठिणगी इथेच पडतीये. इथे बघा, आपल्याला 2 पूर्णपणे वेगळी जगं दिसतायत. एका बाजूला आहे आयोजकाचा तो निर्मळ हेतू की पुण्य सगळ्यांमध्ये वाटलं जावं, सामायिक उदारतेचा आनंद मिळावा, आणि दुसऱ्या बाजूला बिलाल पाडकाचं मन जे पूर्णपणे संशयाच्या आणि अहंकाराच्या जाळ्यात अडकलंय. तो आयोजकाच्या कृतीला स्वतःच्या प्रतिष्ठेवरचा हल्ला समजतोय. एकाच घटनेचे 2 किती भिन्न अर्थ. आणि मग तो काय करतो? त्या आयोजकाला धडा शिकवण्यासाठी त्याला बोलावून घेतो आणि मुद्दाम सर्वांसमोर अगदी क्षुल्लक, अगदी अपमानकारक दान देतो. पण तो आयोजक किती समंजस असतो बघा. तो ते दान आदराने स्वीकारतो आणि जाहीर करतो की हे दान वेगळं ठेवलं जाईल, जेणेकरून बिलाल पाडकाचा सन्मानाला धक्का पोचणार नाही. पण यामुळे होतं काय, तर बिलाल पाडकाचा संशय आणखीनच वाढतो. त्याला वाटतं की हा माणूस मुद्दाम सगळ्यांसमोर माझा अपमान करण्याची काहीतरी योजना आखतोय. आता बघा, संशयाचं विष कसं पसरतं. बिलाल पाडकाचं मन आता इतकं कलुषित झालं आहे की तो थेट हत्येचा विचार करतोय. त्याने कमरेला एक सुरा लपवला आहे. त्याचा निश्चय पक्का आहे, जर माझा अपमान झाला तर मी समोरचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही. एक छोटासा गैरसमज आणि श्रीमंतीचा अहंकार माणसाला किती क्रूर बनवू शकतो, नाही का? कार्यक्रमाच्या ठिकाणी हवा तणावाने अक्षरशः भारलेली आहे. बिलाल पाडक सुडाच्या आगीत जळतोय आणि त्याच क्षणी तथागत बुद्धांचं आगमन होतं. त्यांच्या केवळ उपस्थितीने, केवळ त्यांच्या असण्याने जणू काही त्या ठिकाणची संपूर्ण ऊर्जाच बदलते. तो तणाव निवळतो आणि एक विलक्षण शांतता तिथे पसरते. भोजन सुरू होण्यापूर्वी तो आयोजक अत्यंत विनम्रपणे बुद्धांना उद्देशून म्हणतो, भगवान, हे दान केवळ माझे एकट्याचे नाही, तर संपूर्ण श्रावस्ती नगरीचे आहे. यात श्रीमंतांचेही योगदान आहे आणि गरिबांचेही. परंतु श्रद्धेच्या तराजूत प्रत्येक दात्याचे पुण्य समान आहे. हे शब्द बिलाल पाडकाच्या हृदयाला थेट जाऊन भिडतात. त्याच्या डोळ्यासमोरचा तो संशयाचा, अहंकाराचा पडदा क्षणात दूर होतो. त्याला साक्षात्कार होतो, अरे रे, मी ज्याला माझा शत्रू समजत होतो तो तर माझ्याही पुण्याईचा विचार करत होता. पश्चातापाने त्याचं मन भरून येतं.
तो पुढे येतो, लपवलेला सुरा जमिनीवर टाकतो आणि त्या आयोजकाच्या पाया पडून क्षमा मागतो. ही घटना पाहून जिथे द्वेषाचे रूपांतर करुणेत झाले होते, त्या क्षणी तथागत बुद्ध त्या प्रसंगाला एका शाश्वत शिकवणीत बदलण्यासाठी सिद्ध झाले. आणि मग त्या शांत झालेल्या वातावरणात तथागतांनी करुणेने सर्वांकडे पाहिले आणि त्यांच्या मुखातून एक शाश्वत सत्य बाहेर आले. आता जे आपण ऐकणार आहोत ते आहे मूळ पाली भाषेतील धम्मपदामधील एक गाथा. त्या शांत वातावरणात सगळ्यांचे लक्ष बुद्धांकडे लागलेले असताना त्यांचा गंभीर आणि करुणामय आवाज घुमलला. मावो मन्येथ पुण्यस न मंदम आगमिष्यति उदबिंदु निपातेन उदकुंभोपि पूरति धीरो पूरति पुण्यस थोकम थोकम प्याचिनम. वा, किती सुंदर आहे हे. आणि या सुंदर गाथेचा अर्थ आहे, चांगल्या कर्माला कधीही लहान समजू नका. असं मानू नका की एवढ्याशा गोष्टीने काय फरक पडणार आहे. कारण जसा थेंबाथेंबाने पाण्याचा घडा काठोकाठ भरतो, त्याचप्रमाणे ज्ञानी व्यक्ती थोडं थोडं करून स्वतःला पुण्याने, चांगुलपणाने भरून घेते. चला, ह्या गाथेच्या हृदयात जरा डोकावून पाहूया. पहिला शब्द आहे पुण्यस्य, म्हणजे पुण्य. पण हे फक्त चांगलं काम नाहीये, हे त्याहीपेक्षा खोल आहे. पुण्य म्हणजे कोणतीही अशी कुशल कृती, विचार किंवा शब्द ज्यामुळे आपलं मन अधिक शुद्ध, शांत आणि आनंदी होतं. हे असं सुख आहे जे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही. आणि दुसरा शब्द आहे आचिन, म्हणजे जमा करणे. पण हे असं अचानक लॉटरी लागल्यासारखं नाहीये. याची कल्पना करायची असेल तर मुंगीचं उदाहरण डोळ्यासमोर आणा. जशी मुंगी एक एक कण जमवून आपलं वारूळ उभारते. यात सातत्य आहे, संयम आहे आणि प्रत्येक कृती जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न आहे. तर ही गोष्ट फक्त 2500 वर्षांपूर्वीची नाही. हे तत्वज्ञान काळाच्या पलीकडचे आहे. हे एक युजर मॅन्युअल आहे आपल्या आजच्या आयुष्यासाठी. पण प्रश्न हा आहे की या आजच्या धावपळीच्या डिजिटल युगात आपण हे थेंबाथेंबाचं तत्व वापरायचं तरी कसं? चला, याचा एक युजर मॅन्युअल पाहूया. हे तत्व आपण 3 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वापरू शकतो. पहिलं, कामाच्या ठिकाणी. समजा ऑफिसमध्ये वातावरण खूपच नकारात्मक आहे, स्पर्धा आहे, ताणतणाव आहे. इथे आपला एक थेंब काय असू शकतो? एखाद्या सहकार्याच्या कामाचं प्रामाणिक कौतुक करणं, किंवा कोणी तणावात असेल तर त्याला फक्त ठीक आहेस ना असं आपुलकीने विचारणं. या लहान कृती हळूहळू तिथलं वातावरण बदलू शकतात. दुसरं क्षेत्र आहे आपलं डिजिटल जग. आपला मोबाईल सतत आपलं लक्ष वेधून घेत असतो. इथे थेंब म्हणजे रोज सकाळी उठल्यावर पहिले 15 मिनिटं मोबाईल न पाहण्याचा निश्चय करणे, किंवा रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास सोशल मीडियापासून दूर राहणे. हे छोटे छोटे थेंब आपल्या मानसिक शांतीचा घडा नक्कीच भरतील. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, आपली नाती. इथे तर प्रत्येक दिवस थेंब टाकण्याची संधी आहे. घरी आल्यावर आपल्या प्रिय व्यक्तीला दिवस कसा गेला हे मनापासून विचारणं, किंवा त्यांनी केलेल्या छोट्याशा गोष्टीबद्दलही धन्यवाद म्हणणं. हे कौतुकाचे आणि आपुलकीचे थेंब नात्याला अधिक घट्ट आणि प्रेमळ बनवतात. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय. पण आता हे ज्ञान केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे? चला, त्यासाठी एका प्रॅक्टिस लॅबमध्ये जाऊया. याला आपण माझ्या पुण्याईचा घडा सराव असं नाव देऊया. हे खूप सोपं आहे. स्टेप 1, आपला घडा ओळखा. म्हणजे आयुष्यातलं असं कोणतं एक क्षेत्र आहे जिथे आपल्याला सुधारणा करायची आहे. कदाचित संयम, ज्ञान किंवा करुणा. आज फक्त एक निवडा. स्टेप 2, आपला आजचा थेंब ओळखा. जर संयम निवडला असेल तर आजचा थेंब असू शकतो, मी वाहतूक कोंडीत अडकल्यावर हॉर्न वाजवणार नाही. अगदी छोटी कृती. स्टेप 3, तो थेंब जाणीवपूर्वक टाका. जेव्हा ती परिस्थिती येईल तेव्हा आठवणीने ती कृती करा. आणि चौथी, सर्वात महत्त्वाची स्टेप, दिवसाच्या शेवटी डोळे बंद करून फक्त एक क्षण आठवा की वाह, आज मी माझ्या संयमाच्या घड्यामध्ये एक मौल्यवान थेंब टाकला आहे. स्वतःला शाबासकी द्या. कोणताही निकाल तपासू नका, फक्त कृतीचा आनंद घ्या. तर आजचा आपला हा प्रवास इथे थांबतोय. पण खरा प्रवास तर आता सुरू होतोय. माझा आपल्याला प्रश्न आहे, आपला आजचा पहिला थेंब कोणता असेल? कोणती एक लहानशी पण अर्थपूर्ण कृती करून आपण आपल्या जीवनाचा घडा भरायला सुरुवात करणार आहोत? याचा विचार नक्की करा, कारण प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे.